नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहे सिंपल टॉप, पण आपण नेक डिझाइन आणि स्लीव्ज डिझाइन वेगळं युनिक आपण पाहणार आहे त्याच्यामध्ये। आणि सगळ्यात आधी आपण आता याचं ड्राफ्टिंग पाहू, त्याच्यानंतर आपण कटिंग पाहू। आपल्याला तयार 42 इंच तयार पाहिजे आहे, तर आपण बरोबर 43 पाहिजे आहे, तर आपण 43 प्लस 1.5 इंच घेतलेला आहे। आणि आपला हा फिटिंगचा टॉप आहे, तर हा 7.5 इंच शोल्डर आणि डबल एक्सेलचं माप आहे आपलं हे। आणि त्याच्यानंतर हे 7 इंच मुंडा खोली येईल। त्याच्यानंतर आपलं 11 प्लस 1 इंच आपली छाती माप घ्यायचं आहे आपल्याला, माप आहे आपलं। आणि त्याच्यानंतर समोरच्या मुंड्याचा आकार 1 इंचाचा घ्यायचा आणि बॅक साइडच्या मुंड्याचा आकार 2 इंचाचा घ्यायचा। आणि हायटेड व्यक्तीसाठी शिवत म्हणून आपण हे 14 इंचावर कमर घेरचं मार्किंग केलेलं आहे आपण। आणि त्याच्यानंतर छाती मापापेक्षा 1 इंच कमी घ्यायचं, हे 11 इंच आपलं कमर घेर आलं। कमर घेर पासून 7 इंच खाली यायचं सीट घेर साठी। त्याच्यानंतर आपण 1.5 इंच जास्त घेणार आहे, तर आपलं कमर घेर होतं 11 इंच, तर आपण 1.5 इंच जास्त वाढून 12.5 इंच घेतलेला आहे। आणि आपलं बॉटम घेर आहे 12 प्लस 1 13 इंच, आणि आपण हे 13 इंचाचं माप टाकलेलं आहे। आणि त्याच्यानंतर छाती माप, कमर घेर आणि सीट घेर जोडून घेतलेलं आहे। आणि आता हे आपलं झालं ड्राफ्टिंग। आता आपण याचं कटिंग पाहू। आणि याच्या स्लीवचं डिझाइन आपण हाफ राऊंड आणि हे जे ट्रायंगल आहे तसंच पॉइंटेड, पण आपण कर्व आकारामध्ये ट्रायंगलचं डिझाइन घेणार आहे। आणि डिझाइन कसं घ्यायचं आपण ते पण पाहू। आणि हे झालं आपलं टॉपचं कटिंग पूर्ण। हे झालं आपलं टॉपचं कटिंग, फ्रंट आणि बॅक। ही आपली 4 पदरी घडी होती। आणि याच्यानंतर आपण आता स्लीवचं ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहू। पण बाहीचं माप कसं टाकायचं ते पाहू। आणि आपलं आता 10 इंचाच्या वर छाती माप आहे, तर आपण बाही रुंदी कशी घ्यायची ते पाहू। बाही रुंदी घेताना या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत मेजर करायचं। हे येत आपलं क्रॉस मध्ये 8.5 इंच। तर जेव्हा पण 10च्या वर जेव्हा छाती माप असेल तेव्हा आपण बाही रुंदी तशी मोजून घ्यायची। आणि आता आपल्याला तयार 6 इंचाची बाही पाहिजे, तर आपण हे 7 घेत आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही रुंदी आपली 8.5 इंच आलेली आहे, तर आपण हे 8.5 इंच माप घेत आहोत। आणि त्याच्यानंतर 3.5 इंच रेग्युलर आपण खाली यायचं। हे आपलं ड्रेसचं बाहीचं माप टाकत आहे आपण। 3.5 इंच खाली आल्यानंतर 2.5 इंच बाहीला आकार देण्यासाठी क्रॉस मध्ये यायचं, या पॉइंट पासून 2.5 वर पॉइंट करायचा आणि याला इथे बाहीला आकार देऊन घ्यायचा। आणि आपण स्लीव डिझाइन कशी घेणार आहे आपण ते पण व्हिडिओ मध्ये पाहणार आहे पुढे। हे आपण ड्राफ्टिंग आणि कटिंगचा व्हिडिओ पाहते, याच्यानंतर याचा समोरचा व्हिडिओ। आणि आपलं दंडघेर 6.5 प्लस 1.5 इंच ठेवलेलं आहे, हे 8 इंच। आणि त्याच्यानंतर बाही रुंदी आणि दंडघेर जोडून घ्यायचा आहे आपल्याला। आणि त्याच्यानंतर सेंटर मध्यभागापासून 1.5 इंचावर पॉइंट करून घ्यायचा मासोळी आकार देण्यासाठी। आणि इथून 2 बॉक्स सोडून द्यायचे, म्हणजे पाव। हे बरोबर 2 बॉक्स या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत। आणि उरलेल्या भागाचं सेंटर काढायचं। हे आपलं 7.25 येत आहे, तर 4 ला 1 बॉक्स कमी। त्याच्यानंतर 1 इंच आत यायचं, त्याच्यानंतर आपण हा मासोळी आकार देणार आहे। आणि हा झाला आपला बाहीचा ड्राफ्टिंग। आणि आता आपण कटिंग कसं करायचं ते पाहू।
इथून त्याच्यानंतर हे झालं आपलं बाहीचं कटिंग. आणि त्याच्यानंतर आपल्याला मासोळी आकार फक्त फ्रंट साईडला द्यायचा आहे. तर आपण ही बाही ओपन करून घेतलेली आहे आणि हा आपला फ्रंट साईडचाच याला मासोळी आकार देणार आहेत आपण. आणि हे झालं आपलं मासोळी आकार. आणि अशा प्रकारे आपण टॉप आणि बाहीचं ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहिलेलं आहे. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा स्टिचिंग पूर्ण याचं पाहणार आहेत, डिझाईन कसं घेणार आहेत ते सगळं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.